मी अनिलच्या घरी जाणार नाही. मला तिकडे जायला आवडत नाही. अनिलच्या घरचं वातावरण खूप वेगळं आहे आणि ज्योती सुनबाईचे बोलणे चालणे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मला माझ्याच घरी राहू द्या, सुरेखाजी म्हणाल्या. सुरेखाजी रागाने चिडून बसल्या होत्या. चल ना ग, खूप दिवस झाले आहे. मला सृष्टीची खूप आठवण येते आहे. आता तर ती बोलायला पण लागली आहे. व्हिडिओ कॉलवर किती छान बोलत असते. जेव्हा ती आपल्या गोड आवाजाने बोलते, आजोबा इकडे या ना तुम्ही, तेव्हा असं वाटते की उडत उडत तिच्याकडे जावं. आणि आर्यन सोबत पण क्रिकेट खेळायची आहे. जेव्हा मी जाणून बुजून आऊट होतो ना, तेव्हा तो किती खुश होत असतो. सुरेशजी खुश होत म्हणाले. सुरेखा, तुझ्यात एवढा कसला ग अहंकार आहे? अनिल आणि ज्योती एवढ्या प्रेमाने आपल्याला बोलवत आहे आणि तू आहे की त्यांचं नाव पण घेत नाही. उलट देवाचे आभार मान की एवढी चांगली संस्कारी सून आपल्याला मिळाली आहे, जी सासू सासऱ्यांचा एवढा मान सन्मान करते. आपण तिकडे जातो तर ती आपली खूप सेवा करते. कोणत्या गोष्टीचं तू एवढं घेऊन बसली आहेस ग? आपण तिकडे गेल्यावर आपली सून किती चांगल्या प्रकारे आपली काळजी घेत असते. आपल्या सांगण्यानुसार सर्व काही बनवून देत असते. रात्रीच्या वेळी आपल्यासोबत पार्कमध्ये सुद्धा फिरायला येते. तसेच आपल्याला मंदिरामध्ये पण घेऊन जात असते. अनिलपेक्षा तर ज्योतीच जास्त काळजी घेते आपली. कोणतंही औषध संपण्यापूर्वीच नवीन औषधं आणून देते. टीव्ही पण बघायला देते. आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याशी पूर्णपणे जुळवून घेते ती. आपल्यासमोर मोठ्या आवाजात सुद्धा बोलत नाही. एवढं प्रेम, इज्जत, मान सन्मान देत असते. अजून काय हवे तुला? हो हो, अजून सांगा तुमच्या लाडक्या सुनेचा मोठेपणा. मी तर तुमच्यासाठी काहीच नाही केलं ना. जे पण करते ती काल आलेली तुमची सूनच करत असते. असं पण काय जगावेगळं करत असते होती? ते तिचे कर्तव्यच आहे. ती आपल्यावर काही उपकार करते का? सुरेखाजी रागात येऊन म्हणाल्या. ज्योती सुनबाई तर आजच्या काळातील हिरा आहे. बघितलं नाही का आजकालच्या सुनांना, जे सासू सासरे आल्यावर कसं तोंड वाकडं करतात, जेव्हा की आपली सून किती खुश असते. ती तर आपलं सर्व कर्तव्य पार पाडत आहे. मग आपणही तिला प्रेम आणि आशीर्वाद देण्यात काही कमी नाही केलं पाहिजे. सुरेशजींनी समजावत सांगितले. ती तुमचा सन्मान नाही करत. ती तुमच्या समोर ड्रेस घालते. सुनबाई साडी नाही घालत. तिला आपली काळजी असती तर ती आपल्यासमोर ड्रेस घालून फिरली नसती. थोडी तरी लाज वाटली पाहिजे ना. सुरेखाजींनी मनात लपून ठेवलेली गोष्ट बोलून दाखवली. हे ऐकून सुरेशजीला आश्चर्य झाले. आता यात साडीचा मान सन्मान देण्याशी काय घेणं देणं ग? आपण एका आठवड्यासाठी जात असतो. आपल्या मान सन्मानासाठी ती साडी नाही घालू शकत का? आपण तर असे निर्लज्ज होऊन कधी आपल्या सासू सासऱ्यांकडे गेलो नाही. सुरेखाजीचं बोलणं चालूच होतं. आता बोलली तू तुझ्या मनातील गोष्ट. तू असा का विचार करतेस ग की जशी तू तुझ्या सासू समोर राहत होती तसंच तुझ्या सुनबाईने तुझ्या समोर राहावं? त्या जमान्यात आणि आताच्या जमान्यात खूप फरक आहे. त्यावेळची गोष्ट वेगळी होती. तुमच्यासारख्या सासवांचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे. सून येताच तुमच्या विचारधारेला कीड लागून जाते. आपली आणि सुनेची तुलना करायलाच लागतात. आपण असं केलं, सुनबाई तसं करत नाही. अगं मला हे सांग सुरेखा, की जे तुझ्या सासूने केलं त्यापेक्षा तू खूप कमी केलाय आणि जे तू केलाय त्यापेक्षा तुझी सुनबाई खूप कमी करेल. दिवस वर्ष निघून जातात. सर्वांचा विचार हा बदलत असतो. तू साडी घालते त्यावेळी हाच पोशाख होता. तू काय, तुझ्या जमान्यात सर्व स्त्रिया साडी घालत होत्या. आताचा जमाना बदललेला आहे. मुली आता शिकलेल्या आहेत. घरातून बाहेर जातात, ड्रायव्हिंग करतात, मुलांना सोडायला आणायला जातात. सुना आता मेट्रो सिटीमध्ये राहतात. सर्व सुनांना आता स्वातंत्र्य मिळाले आहे. तर ते चांगलंच आहे ना. त्यांना त्यांच्यानुसार जगू द्या ना. ज्योती तर वेस्टर्न ड्रेस पण घालत असते. पण जेव्हा आपण जातो तेव्हा ती फक्त नॉर्मल ड्रेस घालत असते. हे काही कमी आहे का? ती काय आपलं मान नाही ठेवत का? ज्योती सर्व काही करते, त्याकडे नाही बघत तू. ती साडी घालत नाही त्याच एका गोष्टीवर तू अडून बसली आहेस. तुम्हा बायकांना ना इतर बायकांचं स्वातंत्र्यच बघवत नाही. ज्योती साडी घालत नाही त्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही. सुरेशजी बोलत होते. जेव्हा स्वातीने सांगितलं होतं की तिच्या माहेरी ड्रेस घातला जाऊ शकतो, तेव्हा तू तुझ्या मुलीसाठी किती खुश होती ग, की तिला साडीपासून मुक्तता मिळाली. असं तू तुझ्या सुनेबद्दल खुश का नाही होत? जे आपण भोगलं ते आपल्या मुलींनी कधी नाही भोगावे अशी प्रार्थना आई करत असते. परंतु आपण जे भोगलं तेच आपल्या सुनेंनी पण भोगावं असा विचार प्रत्येक सासू करते. अगं सुरेखा, तुझा विचार जरा बदल. कधीपर्यंत तू हा विचार घेऊन बसणार? मुलगा व सुनेसोबत राहण्यासाठी थोडं तरी आपल्यात पण बदल करण्याची गरज आहे. आपल्याला तर मुलांना आनंदी बघायचं आहे ना. परंतु सून आनंदी असली की आपण तक्रार करतो. तिने कितीही आपल्यासाठी केलं तरी पण तू कधीच समाधानी नाही होत. ज्योतीसाठी तू कधी तसा विचार नाही करत जसं तू स्वातीसाठी विचार करतेस.
शेवटी सुनेमध्ये आणि मुलीमध्ये तू फरक केलाच. सुरेखाजींना आता आपली चूक समजली होती. त्यांना आज आपल्या विचारांची लाज वाटू लागली. अहो, मला माफ करा. मी फक्त स्वतःचा विचार करत होती. खरं आहे, जमाना बदललेला आहे. आपल्याला पण आपला विचार बदलायला हवा. तुम्ही खरोखरच माझ्या जीवनाचे साथी आहे. जीवनसाथीचे हेच कर्तव्य आहे की एक व्यक्ती चुकीचा विचार करत असेल तर दुसरा त्यात सुधारणा करेल. सुरेखाजी असं बोलून हसले. तुम्ही तिकीट काढून आणा. आपण उद्याच जाऊ अनिलच्या घरी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.